आणि महाराज आपल्या परम पुण्य पावन अशा पुणेमध्ये नगरीमध्ये ग्राम सोनस गावामध्ये ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमान चालत असलेला महाराज प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताहाचं 30वं वर्ष आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या पामराच्या वाटेत आलेली सेवा सेवेला बी सेवक ज्या गावाचं नावच सोनं आहे महाराज त्या गावातील सगळ्या लोकांची जी अंतकरण आहे ती सोन्याची सोन्यासारखी मन आहे काय श्रीमंत आहे महाराज आपली काय अधिष्ठान आहे महाराज जगदंबा मातेचं आणि भगवंतान महाराज सर्व भरवून दिलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्यात जास्त जर श्रीमंती काय असेल तुमची तरी टाळकरी मंडळी आहे महाराज कारण टाळकरी नाही भेटत गायनाचार्य आणि टाळकरी गावामध्ये तयार होणं याला देवाचीच कृपा पाहिजे आणि नुसते टाळकरी नाही तर चांगले गवई आहेत महाराज हरिभक्त पारायण आमचे सोपान महाराज असतील हरिभक्त पारायण सतीश महाराज आमचे पेटी मास्टर बाबा तुला सुंदर मला साधीर फार सुंदर हातात सुधाकर महाराज ज्यांनी महाराज त्या गावामध्ये मला आपले गाव दाखवलं तसे आमचे सुधाकर महाराज नानाकर महाराज दीपक महाराज जलदेव जबरदस्त महाराज जबरदस्त महाराज मी स्वतः जोडतो महाराज दीपक आणि दुसऱ्याला प्रकाश आमचे विनेकरी बाबा महाराज वसंत बाबा वडिलांसारखं सर्व तुम्ही गावकरी मंडळी महाराज आता भगिनी मंडळी आणि महाराज कोळी कन्या पुत्र होती जे साधे कयाचा हरिय वाटे देवा आमचे मयूर महाराज मयूरानं नाचावं महाराज तसं महाराज त्यांनी पप्पात वाजवल्यानंतर नाचावं वाटतं पण काय करणार नाचताय आडकरी मंडळीमध्ये महाराज आठवड्याची मंडळी आहे काय हरिभक्त महाराज नारायण महाराज आणि हरिभक्त महाराज शालिग्राम महाराज अशा प्रकारे आनंदी आनंद आहे वेळ कमी आहे महाराज कारण महाराजांनी मला वेळ दिलेला आहे अर्धा घंटा कीर्तन करायचं आहे आणि अर्ध्या घंटा सेवा व्हायची आहे अशा प्रकारे अगदी आनंदी आनंद आणि आजचा जो दिवस आहे आपल्या वारकरी संप्रदायाकरता फार महत्वाचा तेही प्राणा परोटी आवडती मग निवृत्ती जे भक्त चरित्रातील प्रशंसुती विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायांची महाराज जयंती कारण संतांची पुण्यतिथी आहे संतांची काय करतात पुण्यतिथी करतात आणि देवाची काय करतात महाराज हनुमंतराया देवाची संत आहे तर महाराज हनुमंतराया अमर आहे अशा प्रकारे महाराज त्यांना जन्म मरण आणि हनुमंतरायाने केलेली जी दास्य होती काय सांगा आज हनुमंतरायाची जयंती
कसं आहे महाराज, सुवरच्या नावाची असलेली जी घार आहे आणि ती जी घार आहे त्या घारीला श्राप मिळाला महाराज. सुवरच्या नावाच्या अप्सरेला श्राप मिळाला की तो घार वंचित. आणि जेव्हा राजा दशरथाला महाराज पुत्र प्राप्ती म्हणून प्रसाद मिळेल तो घार तू सेवन करशील. कुंजिकसरा नावाची अप्सरा आहे, तिचा बायाचा स्पर्श दुर्वास ऋषीला लागल्यामुळे त्यांनी श्राप दिला की तू वानर योनीमध्ये जाशील. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस महाराज येथे प्रसाद प्राप्त झाला, पिंडकारीने अतिशय आनंदामध्ये दिंडी उत्सव पार पडला. त्यामध्ये महाराज आमचे दररोजचे असणारे यजमान दिगंबर भाऊ सहपत्नी आपल्या गावातली महाराज सगळे टाळकरी मंडळी सर्वांचे नाव मला माहिती नाही. महाराज तुमचं नाव काय? सर्वांची मंडळी आहे महाराज. अतिशय सुंदर आणि आनंदानं गोडीत आणि प्रेमान महाराज या ठिकाणी आमची बालमंडळी दररोज महाराज रूममध्ये येऊन त्या ठिकाणी महाराज त्यांनी सुद्धा महाराज फार मार्गदर्शन विठ्ठल वैभव महाराजने मला साऊंड सिस्टीम दिली. त्यानंतर महाराज या ठिकाणी असलेले आपल्या गावचे प्रमुख व्यक्ती असतील, त्यामध्ये महाराज आमचे विश्वंभर बाबा असतील, विठ्ठल भाऊ गोटे असतील, आणखी महाराज आमचे वसंता बाबा असतील, ही सर्व मंडळी माझ्यासोबत जे दिंडीमध्ये होती. त्यांनी माझं हातात मला नाव कुणाचं माहित नाही. अशा प्रकारे आपल्याकडे वेळ कमी आणि महाराज कार्यक्रम वेळ दिला फक्त संवाद असाचा. आणि म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानं, मानानं, अधिकारानं, गुणानं, वैभवानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मज पामर आहे. पायी बरोबर पायीचे वाहन पायी बरी. आणि म्हणून कुणाचं जर न कळत नाव जर चुकलं असेल तर लेकरू समजून त्या ठिकाणी क्षमा करा. विठ्ठल कार्यक्रम किती दिवसाचा असो, तो एका वर्षाचा असो, महिन्याचा असो, 7 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो किंवा एका दिवसाचा असो, एकटा म्हणतात त्याला, त्याचा सांगता हा काल्याच्या कीर्तनाने केला जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी काल्याची सेवा मला प्राप्त झालेली आहे. आणि महाराज या ठिकाणी काला म्हटल्यानंतर विषय काय आहे? चरित्र ते उच्चारा
कारण गोकुळात सुद्धा भगवंतानं चरित्र केलं, मथुरेत सुद्धा केलं, द्वारकेत सुद्धा केलं. परंतु नियम असा आहे जे गवतमारा चरित्र आहे ते फक्त गोकुळातलंच आपण या ठिकाणी वर्णन केलं पाहिजे. भगवंतानं गोकुळामध्ये 11 वर्ष चरित्र लिहिलं आहे. मथुरेचं चरित्र का नाही सांगितलं? कारण महाराज भगवंताचं जे आहे उच्चारण करायचं सांगितलंय. चरित्र ते उच्चारण करायचं आहे आणि प्रभू रामचंद्राचं आचरण सांगितलं आणि भोलेनाथाचं महाराज भक्ती सांगितलेली आहे. अशा प्रकारे कारण प्रभू रामचंद्र हे सगळ्या जगाला आदर्श आहे. कारण 22 तारखेला भगवंताची प्राण प्रतिष्ठा झाली. राम मंदिर बांधणं गरजेचं होतं. रात्रीचा समय आहे, रिमझिम पाऊस पडत आहे आणि देवकी मातेच्या समोर महाराज
भगवंत प्रगट झाले अयोने संभव नव्हे काही क्षणी नामयाचा स्वामी प्रगटला विठ्ठल ज्या मातेचे 6 मुलं त्यांचा वध झाला काय दुःख असेल त्या मातेला काय मातेला काय दुःख असेल की जिनं महाराज कारागृहात भोगला महाराज कारागृह भोगला तिला काय मातेला दुःख असेल महाराज परंतु जेव्हा भगवंत प्रागट्य तिच्या समोर महाराज प्रगट झाले तेव्हा महाराज वर्णन करतात नामदेव महाराज तिच्या दुःखाची निवृत्ती झाली अभंगाचं परिवर्तन लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुख बसे तुझे ठाई मग ठेवतेची पायी. त्या ठिकाणी महाराज देवकी माता म्हणते भगवंता कारण दुःखाची निवृत्ती आणि सुखाचे ही सुख कोण असेल तो परमात्मा आहे. आणि त्याची प्राप्ती झाल्यानंतर सुखच नाही भेटत तर सुखाचंही सुख भेटत मला सुखाचंही सुख भेटत आणि मग दुःख हा विषय अशा प्रकारे महाराज तो परमात्मा सुख रूप आहे.
आणि त्याची प्राप्ती महाराज देवकी मातेला झाली. आणि देवकी मातेला झाल्यानंतर देवकी माता महाराज त्या ठिकाणी रडत आहे. भगवंतांना तिचे अश्रू पुसले. देवकी माते अगं रडू नको, कारण माझा जो अवतार झाला ना या दृष्टांना संपवण्याकरता, मला धर्माची स्थापना करण्याकरता प्रभू रामचंद्राचा अवतार झाला महाराज. कशा करता? धर्माचे पावलांना परंतु प्रभू रामचंद्रांना सुद्धा महाराज वानरांचं सहकार्य घ्यावं लागलं. प्रभू रामचंद्र सुद्धा वानरांचं सहकार्य घ्यावं लागलं. वानरांचं सहकार्य घेतलं महाराज तर काय झालं? झाले रामराज्य. अशा प्रकारे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज धर्माची स्थापना केली. त्यांचं सहकार्य घ्यावं लागलं. आणि म्हणून एकट्याचा नोहे खेळ म्हणून मिळविला. आणि भगवंतांना महाराज सुद्धा गोपाळांचं सहकार्य घेतलं. अशा प्रकारे आणि दुःखाची निवृत्ती तेव्हा होईल सुखाच्याही सुखाची प्राप्ती. प्रत्येक जीव हा महाराज दुःखी आहे, कष्टी आहे. प्रत्येकाच्या हृदयात दुःख आहे, परंतु सुख त्याला तेव्हाच प्राप्त होईल. तेव्हा सोयी जीवात्मयासी आहे तेत ते होय तया नाम सुख विठोबा. आणि महाराज गोकुळामध्ये नेलं. कारण भाव आणि भक्तीच्या पोटी तो जन्माला येतो महाराज. अशा प्रकारे आणि ज्या ठिकाणी आनंद आहे नंदाच्या घरी तुम्हाला जातो. नंदाच्या घराला मदने गोकुळाला लीला करायची होती म्हणून सांगितलं की मला गोकुळामध्ये घेऊन जा. आणि गोकुळामध्ये महाराज काय केलं? भगवंतांना लीला केली, चोऱ्या केल्या. चोऱ्या केल्या, सोंगडी मिळवले महाराज. कारण जे गोपाळ आहे ते राम अवतारातले वानर आहेत, त्यांना तृप्त करायचं
होतं सांगितलं गड्या हो चोरी करायची चोरी करायची हो म्हटलं चोरी करायची हा चोरी करायची मग सामान काय करावं लागेल चोरी करण्याकरता सामान तर लागेल ना सांगितलं तुम्ही एक काम करा खडे आणा खडे बारीक बारीक खडे आणायचे कशाला रे आपण काय करायचं गोपीनं ते विरांती बांधलेली आहे त्या विरोधीला खळा मारून पाहिजे खळा मारल्यानंतर ज्या गोपीची विरोधी टणकणी वाजली आणि जी दपकणी वाजली समजा तिच्यामध्ये महाल आहे आणि मग महाराज त्या ठिकाणी खडे आणा बरं खडे आणा चालेल आणखी काय पाहिजे कृष्णा एक काठी आणायची काठी कशाला रे काठी याच्याकरता की आपला हात पूर्ण विरोधीला मग आपण काय करायचं काठी लावायची फोडायचं आणि दही त्या ठिकाणी लोणी खायचं बर आणखी काय पाहिजे सांगितलं गोकराना 3 शिंगाचे गोकर असतात ना 3 तोडाचे ते काटे हा ते आणा ते कशाला रे आपण रस्त्यामध्ये टाकून द्यायची ती जर पळत आली तिच्या पायामध्ये मोडली पहिल्यामध्ये जेव्हा तिचं चष्मा घालून आले तर काय करायचं मग ती जर चप्पल घालून आली तर काय करायची मग माती सांगितली माती आली म्हणजे डोळ्यात टाकायची ती चष्मा घालून आली तर काटे टाकायची ती चप्पल घालून आली तर अशा प्रकारे आपण आनंद आहे एखादी लीला वर्णन करून आणि सेवा संपू महाराज अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी आणि यांनी महाराज चोरी करायला सुरुवात केली आणि चोरी करत असताना चोरी अशी करत होते ते की उजागर चोरी करायची भगवंतानं अशी आपल्यासाठी चोरी नाही केली कोणाचा फळ आहे तो चोरून दे कोणाची चप्पल आहे तो चोरून दे नाही भगवंताने काय केलं चित्ताची चोरी केली हरिने हरिने माझे
ज्या घरामध्ये चोरी करायची ना त्या घरावरती टिकमार करत टिकमार त्या ज्या घराचा नंबर आहे. त्या काळामध्ये लोक दरोडे पाडायचे महाराज तर काय करायचे तो फुल मारायचे दीपक महाराजाची घरावर समजून जरा ज्या घरावर टिकमार केली रे केली त्या घरात भगवंतानं चोरी केली किंवा करायची आहे. आणि मग चोऱ्या होऊ लागल्या. एकीच्या घरची चोरी झाली दुसरीच्या झाली तिसरीच्या झाली चोर काही सापडत नाही बा. एका गोपीच्या लक्षात त्याच्या घरावर टिकमार आहे त्याच्या घरी चोरी झाली आणि म्हणून मला त्या ठिकाणी त्या गोपीने काय केलं आतून कुलूप आणि कुलूप लावून शांत झोपलेली शांत झोपली की आता चोरीचं काही काम नाही. कारण तिच्या दरवाज्यावरती टिकमार उभारलेली होती. तिनं पाहिलं की आपल्या घरावर टिकमार झाली आज आपल्या घरामध्ये चोरी निश्चित आहे. मग काय करायचं कुलूप लावून झोपून राहिली. भगवान श्रीकृष्ण सवंग वेळा सहित महाराज गोपीच्या घरी आले चोरी करायला आणि आल्यानंतर पाहता तर कुलूप लावलेला आहे. कुलूप लावलेला आहे. त्यांच्या म्हणता देवा आज नंबर हुकला आपला तिने तो कुलूप लावलं आता कसं करायची चोरी कशी करायची चोरी नाना प्रकारे रस्ते पाहिले आत शिरण्याचे पण वेळ नव्हतं ठेवतो. तो पेद्या भगवंताला म्हणता देवा तुला मंत्र म्हणता येतो म्हणजे तो मंत्र म्हणता म्हणजे आपण सगळे आशीर्वाद भगवंत म्हणे ठीक आहे आठवू द्या म्हणे मंत्र. भगवंताला मंत्र आठवला आणि मंत्र म्हटला सांगितलं भगवंताला मंत्र म्हणतो तुम्ही डोळे बंद करा मी 3 महिन्यापर्यंत डोळे उघडायचे नाही बरं का. 1 2 3 म्हणजे मला सगळे गोपाळ आशीर्वाद या घरामध्ये आशीर्वादानंतर त्या सर्व गोपाळांनी महाराज असलेली जी विरजनी आहे समाप्त. पोट भरलं सर्वांचं पोट भरलं. ते त्या म्हणता देवा आता पोट भरलं चला आता माझा कुलूप लावलेलं होतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्याने चाबी शोधली असेल तर चाबी शोध. ते त्या म्हणजे महाराज सगळं घर हुंकळून पाहिलं पण चाबी काही दिसत नाही. सगळीकडे पाहिलं पण चाबी दिसत. कृष्णात असं करणं मंत्र म्हणणं. भगवान श्रीकृष्ण म्हणत आत शिरण्याचा मंत्र आपल्याकडे होता बाहेर पडण्याचा मंत्र आपल्याकडे नाही. त्या म्हणता तेव्हा असं करा तोच मंत्र उलटा करून म्हणा काय ना काही परिणाम होईल इतका पेद्या हुशार. भगवंत म्हणला ठीक आहे बा मी उलटा करून म्हणतो. आता पेद्याला असं वाटतं याला मंत्र बिंत्र सगळं माहिती आहे पण हा काय करतोय सोडून करतोय कारण हा एकटाच बाबा निघून जाईल आपल्याला भगवंत म्हणता ठीक आहे मी उलटा मंत्र म्हणतो डोळे बंद करा 1 2 त्या पेद्याला बाबा मारत असं पडली हा एकटाच नंबर जायला पाहिजे आपल्याला घरनं अडकून जाऊ 3 सगळे गोपाळ बाहेर पडले. अडकला पेद्या अडकला त्या घरात पाहते मला कुलूप लावलेला चाबी काही दिसत नाही आणि मग महाराज चाबी दिसत नाही इकडे हुडकतोय तिकडे हुडकतोय. ती गोपिका झोपेल होते तिने झोपेतच झापले ती वाटत होती हे माय आणि म्हणून महाराज हा पेंद्या आहे ना उतरणी होत्या पहिले जुन्या लोकांच्या घरी आता नाही राहिल्या त्या उतरणी होत्या उतरणी म्हणतात म्हणजे आमच्या खानदेशात उतरणी म्हणतात. तर महाराज त्या उतरणीच्या बाजूला हा पेंद्या बसला देवळ्यामध्ये आला तिथं उंदीर जसा उंदीर आला त्या पेंद्याचा नुसता कुंभा लागला त्या उतरणीला उतरणीच्या अंगावरती पडल्या. ती गोपिका उठली म्हणजे काय म्हणे आणि जाऊन पाहता तर पेंद्या काय म्हणे पेंद्या एकटा इकडे कसा शिरला तू संध्याकाळच माझ्या घरात आहे म्हणे हे तुझेच कार्यक्रमामध्ये चोऱ्या करायचे तू चोऱ्या करतो म्हणे मी नाही करत म्हणे बाई सगळे जा म्हणजे सगळे कसा आता तो हाती सापडला तो सोडून काढला
आणि मानवी देहाची किती कर्तव्यता काय आहे तर भगवंताला प्राप्त करून घेणारी परंतु महाराज त्यालाच आपण विसरलो. ज्याची प्राप्ती आहे जो सुखाचा सागर आहे की ज्याला प्राप्त केल्यानंतर सुख प्राप्त होते त्याला आपण विसरलो. त्याच्यावरती महाराज आपला विश्वास नाही. आपल्या अंतःकरणामध्ये संदेह आहे आणि संदेहासारखं पाप नाही. ऐसे संशयावनी घोर आणि पाप नाही घोर काय विनाशाची वा घोर प्राण्यासी साचा निलटिके दीर्घानिके संशयितून ओळखे हिताही तापहित काय हित काय सार काय असार काय ज्ञान काय अज्ञान काय हे या मानवी देहामध्ये प्राप्त होते. पण कधी होईल जेव्हा भगवंतावरती आपला विश्वास असेल श्रद्धा असेल आणि भगवंताबद्दल जर माझा संदेह असेल तर आपली मुक्तता होणार नाही. ज्याप्रमाणे पेल्या आढळला महाराज तसा 84 लक्ष आणि योनी भेरामध्ये आपण पडल्याशिवाय राहणार. म्हणून भगवंतावरती निष्काम विश्वास आहे. महाराज नामदेव महाराजांची काय निष्ठा होती. प्रेम होते नामदेव महाराजांना सेवा करता की बालपणामध्ये देवा ओ तुम्ही जर प्रसाद सेवन केला नाही तर या ठिकाणी माझं डोकं पडेल. मी इतकी निष्ठा आहे का आपली. निष्ठावंत भाव भक्ताचा
दिला भगवान श्रीकृष्णाचे डोळे बांधले यशोदा मैयानं लगेच महाराज त्या ठिकाणी आणि यशोदा मैयाला महाराज लगेच हात धरला आई ओळखलं मी तुला आता तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधायची आहे भगवान श्रीकृष्ण यशोदा मैयाच्या डोळ्यावरती पट्टी बांधतात आई पकड मला आई पकड मला पकड पकड करताना महाराज भगवंताच्या पायामध्ये असलेले जे पैंजण आहे त्या पैंजणांचा छुमछुम आवाज येत होता यशोदा मैया बरोबर त्या आवाजाच्या दिशेने जायचं पण भगवंताने काय केलं लगेच पायाचे पैंजण उतरले दोन्ही पायाचे पैंजण उतरले आणि महाराज यशोदा मैयाच्या पदरावर एक पैंजण काढले आता काय झालं यशोदा मैया अशी पायाची ती पैंजण ना घेऊन जायची गुंतून ठेवल्याने हा बाबा निघून गेला गोपिकांनो अगं गोपिकांनो तुम्ही सांगितलं होतं ना तुला दही देते तुला तूप देते लोणी देते काय द्यायचं आहे ते त्या गोपिका म्हणायचे कृष्णा अरे लोणी तर तुला द्यायचं आहे आधी मूर्ती वाजून दाखव बाबू वाजून दाखव आधी आणि भगवंत आम्हाला सुंदर आपल्या ओठावरती मला मूर्ती धारण करावी वाजवावी कृष्णा आता नाचून दाखव भगवंताला कमरेवर हात ठेवायचा डोक्यावर हात ठेवायचा नाचायचं आणि मला गोपिकाने तुला लोणी द्यायचं इतका अगदी आनंद आहे कारण कृष्ण चरित्र मला लगात आहे अलौकिक आहे आतापर्यंत सांगणारे समजले आणि याच्या पुढे सुद्धा मला कोणाच्या ते पूर्ण होणार नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मला सेवेला निवडलेला अभंग आहे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख भगवंताने काय केलं रंगणी रांगता असुर मारले मायला बाळपणी अवघी दैत्य खाली नष्ट केली अभंगाचा दुसऱ्याच्या रंगणी रांगता